तिथे तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असे बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. पण क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे ना. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणुकीत, हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? मुख्यमंत्री है, अपने राज्य का है, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है, लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू. तर शिखर बँकेच्या घोटाळ्याचे पैसे कुणाकडनं घेणार असा सवाल केलेला आहे. स्वतः संजय राऊत यांनी मोदींकडे आता बहुमत राहिलेलं नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका ही केंद्रावरती केलेली आहे, आणि विधानसभेत मवियाला मोठं यश मिळेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.